नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता लवकरच सायलीच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुखाचं चांदणं येणार आहे. सायलीची खरी ओळख काय आहे ती रविराज काका आणि त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब यांना सुद्धा सायलीची खरी ओळख लवकरच कळणार आहे. आणि त्याचबरोबर प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर इथे रविराज काका स्वतः आणि पूर्णाजी स्वतः दोघेजण मिळून प्रियाची घरातून हकलपट्टी करणार आहेत. आणि त्याचबरोबर इथे सायलीच्या आयुष्यामध्ये आता सुखाचं छान असं चांदणं येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे रविराज काकांना आता प्रियाचा भूतकाळ कळलेला असतो. तर इथे रविराज काकांना प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य कळलेलं असतं आणि तसे पुरावेसुद्धा मिळालेले असतात. प्रिया तन्वी नसल्याचे पुरावे रविराज काकांना मिळाल्यानंतर इथे रविराज काका प्रियाची हकलपट्टी करतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे प्रिया आता तन्वी नाही आहे. जर ती तन्वीच नाही आहे तर इथे पूर्णाजीने सुद्धा घराची मालकीण आता सायलीला बनवलेलं असतं. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर आपण बघितलं की आत्तापर्यंत प्रियाने सगळ्यांना फसवलेलं असतं की मी तन्वी आहे, मी रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे. आणि सगळ्यांनी तिच्या बोलण्यावरती विश्वाससुद्धा ठेवला होता. कारण प्रिया जेव्हा रविराज काकांच्या घरी आली पहिल्यांदा, तेव्हा तिला आणणारा व्यक्ती म्हणजे नागराजच होता. त्याच्यामुळे लहानपणीची तन्वी, तिच्या काही आठवणी ह्या त्याला आधीपासूनच माहिती होत्या. आणि पूर्ण तयारी करूनच प्रिया आता रविराज काकांकडे येते. लॉकेट असू दे, पायावरती असलेली तुळशीपत्राची खूण असू दे, या सगळ्या गोष्टी आता प्रिया दाखवते. आणि तेव्हाच रविराज काका तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात. अगदी इथे आता DNA टेस्ट केली जाते, तीसुद्धा मॅनेज केली जाते. त्यामुळे आता तीच आपली मुलगी आहे की काय असं भ्रम रविराज काकांना होतो. आणि ते लगेचच आपल्या मुलीवरती वेड्यासारखं प्रेम करायला लागतात. 20-22 वर्ष ती आपल्यापासून दूर होती. 20-22 वर्ष आपण तिला सगळं हवं तेवढं काही देऊ शकलो नाही. सुखसोयी, शिक्षण पाणी असू दे, तिचे लाड पुरवणं असू दे, एखादी वस्तू असू दे, आपण तिला लहानपणापासून देऊ शकलो नाही. म्हणून रविराज काका सगळं देत होते. पण आता इथे प्रिया ही त्यांची जर मुलगीच नाही आहे तर ती आपली कारस्थानं काही थांबवते का? ती कारस्थानं करतच असते. आता ती सुभेदारांची सून झाली आहे, पण इथे सायलीला, अर्जुनला त्रास देणं ती काही बंद करत नाही. त्या सायलीवरती नको नको ते आरोप करते आणि तिला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्याचं काम करते. पण आता सायलीसुद्धा हुशार झाली आहे. तीसुद्धा तिला पुरून उरते आहे, तिला सडेतोड उत्तर देते आणि आपली लढाई लढते. आता खरी तन्वी सायली असूनसुद्धा सायलीला तिच्या आयुष्यामध्ये खूप दुःख सहन करावी लागली. आणि ही खोटाडी फ्रॉड मुलगी प्रिया इतकी कारस्थानी आहे, इतकी खोटाडी आहे, पण आत्तापर्यंत ती तिचं आयुष्य अगदी छान पद्धतीने जगते. आणि सायलीला प्रत्येक संकटाला सामोरं जावं लागते फक्त ह्या कारस्थानी प्रियामुळे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायलीच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं सगळं घडणार आहे. तर ते कसं काय? तर इथे रविराज काका आणि प्रतिमा, नागराज प्रतिमाला वेडं करण्याचा प्रयत्न करतोय जशी प्रिया करत होती त्याच पद्धतीने. पण इथे आता नागराजकडून एक चूक झालेली असते. प्रियाचं गाठोडं जे नागराजच्या रूममध्ये असतं ते त्याने कपाटाच्या एका बाजूला ठेवलेलं असतं. पण त्याला सातत्याने भीती वाटत असते की न जाणो जर कधी माझ्या बायकोने, सुमनने ते गाठोडं जर बघितलं ना तर माझं काही खरं नाही, ते जाऊन सगळ्यांना सांगेल. आता सध्या प्रियाच्या रूममध्ये कुणीच नाही आहे. प्रियाच्या रूममध्ये कुणी जात पण नाही. जरीसुद्धा सुमन किंवा प्रतिमा वहिनी गेली, साफसफाई करून ते लोक निघून येतात. तेव्हा एक काम करतो, आता प्रियाच्या रूममध्ये जातो आणि तिच्या कपाटामध्ये हे गाठोडं ठेवून देतो. जर मी घरी नसेन आणि मग जर सुमनने हे गाठोडं काढलं तर त्याच्यामुळे प्रियाच्या रूममध्ये कुणी जाणार नाही, तिच्या कपाटाला कुणी हात लावणार नाही. असं म्हणून इथे कुणालाही काहीही न सांगता नागराजने प्रियाचं जे गाठोडं त्याच्याकडे असतं ते गाठोडं प्रियाच्याच कपाटामध्ये नेऊन ठेवलेलं असतं. त्यानंतर नागराजला त्याबद्दल काहीही माहिती नसतं. पण इथे प्रतिमाला आता घराची साफसफाई करायची असते. बऱ्याच दिवस प्रियाची रूम बंद असते. तेव्हा ती म्हणते की आज मी तन्वीचं कपाट लावते. आज तन्वीला इथे आता बरेच दिवस झाले जाऊन तिच्या रूमची साफसफाई होते, पण कपाट वगैरे आवरणं काही होत नाही.
कपाट पुसून घेते, ते व्यवस्थित लावून घेते, इथे बेडवरची चादर वगैरे चेंज करायला हवी आहे, असं सगळं आता प्रतिमा सुमनला सांगते. तेव्हा सुमन म्हणते, वहिनी मी करते ना. प्रतिमा म्हणते, नाही नको, अगं मला पण काय काम आहेत, तू बाकीचं सगळं बघतेस, निदान मला साफसफाई तरी करू दे. तेव्हा इथे प्रतिमा तिच्या कपाटामध्ये आता असलेले कपडे बाजूला करते, कपाट वगैरे पुसून सगळ्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित करून ते कपाटामध्ये लावत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ते कपाटामध्ये लावत असताना ते लाल रंगाचं गाठोडं आता कपाटाच्या वरच्या बाजूला आतमध्ये कोंबून ठेवलेलं असतं. तेव्हा प्रतिमा एक टेबल घेते, छोटासा स्टूल घेते, त्याच्यावरती उभं राहून ते गाठोडंसुद्धा ती काढते. तेव्हा प्रतिमाला प्रश्न पडतो की हे गाठोडं कसलं आहे, याच्यामध्ये काय आहे, म्हणून ती त्याच्यामध्ये बघत असते. तर त्याच्यामध्ये प्रियाच्या लहानपणाच्या वस्तू असतात. म्हणजे प्रियाने आश्रमातून गायब होताना तिने स्वतःचं गाठोडं आणि सायलीचं गाठोडं पळवलेलं असतं, जेणेकरून ती गाठोडी जर कुणाच्या हाती लागली तर कोण खरं आहे कोण खोटं हे लगेच कळेल. त्याच्यामुळे ती गाठोडी तिने पळवलेली असतात. आता सायलीचं गाठोडं तर तिच्याकडे असतं, पण प्रियाचं गाठोडं नागराजच्या हाती लागलेलं असतं. प्रिया कधी कधी त्या सगळ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रियाला इथे स्वतःच्या मुठ्ठीमध्ये ठेवण्यासाठी, तिला इथे आता आगाऊपणा न करण्यासाठी ते गाठोडं त्याने स्वतःकडे ठेवलेलं असतं. जर तू कधी आम्हाला डबल क्रॉस केलंस तर तुझ्या ह्या आठवणी आम्ही सगळ्यांना दाखवणार, तू खरी कोण आहेस हे सांगणार आणि पुरावे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगणार. आणि मधुभाऊ तर आहेतच, काय खरं काय खोटं ते सांगायला. तेव्हा इथे डुबताना एकटं डुबायचं नाही, तुला घेऊन डुबायचं, हे आता मी तुझ्याकडून शिकलो आहे, असं नागराज तिला म्हणालेला असतो. त्या पद्धतीने ते गाठोडं आता नागराजने लपून ठेवलेलं असताना प्रतिमाला सापडतं. प्रतिमा बघते, त्याच्यामध्ये प्रियाचा फोटो असतो. प्रियाच्या लहानपणीचा फोटो, अगदी ती 4 वर्षांची असतानाचा फोटो असतो. त्याच्या पाठीमागे प्रिया ज्या दिवशी मधुभाऊंना मिळालेली असते ती तारीख आणि त्याचबरोबर त्याच्यावरती असलेलं प्रियाचं नाव, हे सगळं आता मधुभाऊने लिहून ठेवलेलंच असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की याच्यावरती प्रिया मधुकर असं लिहिलं आहे आणि ही तारीख लिहिली आहे, म्हणजे हा फोटो प्रियाचा आहे का, म्हणजे तन्वीचा. तेव्हा इथे प्रतिमा लगेचच सुमनला आवाज देते, रविराज काकांना बोलावते आणि म्हणते, ओ हे बघा, मला हे गाठोडं सापडलं प्रियाच्या रूममध्ये आणि ह्याच्यामध्ये बघा ना, या वस्तू आहेत, हा बेल्ट आहे, हा आयडी आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये हा फोटो सापडला, पण तो फोटो बघा ना, त्याच्या पाठीमागे प्रिया मधुकर असं लिहिलं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रिया मधुकर, हा जर प्रियाचा फोटो आहे, म्हणजे जर तन्वीचा फोटो आहे तर लहानपणची तन्वी अशी दिसत नाही ना. तेव्हा रविराज काका म्हणतात की काहीतरी गडबड आहे, या फोटोच्या मागे प्रिया मधुकर असं का लिहिले, आपली तन्वी तर खूप वेगळी दिसायची. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना, आपली तन्वी तर खूपच वेगळी दिसायची. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, मी अल्बम बघितलं आहे ना, कुठल्याच अल्बममध्ये असा फोटो तर अजिबात नाही आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की काहीतरी गडबड आहे, याचा आता सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आणि प्रेक्षकांनो, नागराज येतो. नागराजला कळतं की प्रतिमाच्या हाती गाठोडं लागलं, प्रियाच्या गाठोड्यामध्ये असलेला फोटो वगैरे सापडला, आता काही खरं नाही आहे. तेव्हा नागराज म्हणतो की आता स्वतःची कातडी वाचवायची, आता प्रियाची वाट लागली तरी चालेल, पण आता स्वतःवरती काही घ्यायचं नाही, सगळा आळ आता ह्या प्रियावरती आणायचा. तेव्हा रविराज काका म्हणतात की नागराज, तू बघतोयस का, हा फोटो कुणाचा आहे. तेव्हा नागराज म्हणतो की हा फोटो, अरे दादा मला काय माहिती. तेव्हा रविराज काका म्हणतात, तेच, त्या फोटोच्या मागे बघ काय लिहिलं आहे. तेव्हा त्या फोटोच्या मागे लिहिलेलं असतं प्रिया मधुकर. तेव्हा रविराज काका अर्जुनला फोन करतात आणि म्हणतात की अर्जुन, तू सायली जरा मधुभाऊंना घेऊन लवकरात लवकर आमच्या घरी या. तेव्हा इथे नागराज घाबरतो, कारण नागराजला माहिती आहे की मधुभाऊंनी या सगळ्या मुलांना लहानाचं मोठं केलं आहे. कोण कसं दिसतं हे मधुभाऊंपेक्षा कुणीही वेगळं सांगू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रविराज काकांनी सरळ आता प्रियाला फोन केलेला असतो. ते म्हणतात की तन्वी, जिथे कुठे असशील ना, लवकरात लवकर घरी ये. तेव्हा इथे प्रिया आता नुसतीच झोपून उठलेली असते. अर्जुनसुद्धा ऑफिसला जायला तयार झालेला असतो. तेव्हा तो सायलीला म्हणतो की सायली, आपल्याला सिनियरने बोलावलं आहे, काहीतरी काम आहे, आणि मधुभाऊंना सुद्धा बोलावलं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की मधुभाऊंना बोलावलं आहे, काय काम असेल, इथे केसच्या रिलेटेड काही असेल का. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रिया घाबरलेली असते, त्याच्यामुळे ती फ्रेश होते आणि तशीच लगेच आता किल्लेदारांच्या घरी यायला निघते. त्याच्यानंतरला प्रिया तर घरी आलेली असते. तेव्हा रविराज काका म्हणतात की बस आली आहेस ना, आता बस थोडा वेळ. तेव्हा इथे सायली मधुभाऊंकडे जाते. त्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर गोळ्या वगैरे देऊन ती मधुभाऊंना आपल्याबरोबर घेऊन अर्जुन
आणि सायली मधुभाऊंना घेऊन रविराज काकांकडे जातात. तिथे गेल्यानंतर रविराज काका म्हणतात की या मधुभाऊ या, बसा इथे. आणि ते म्हणतात पाणी वगैरे घेता का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही नको, मी नाश्ता वगैरे करूनच आलो आहे. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे, मला बोलावून घेतलं? तेव्हा रविराज काका म्हणतात की मधुभाऊ आता मला माझे काही गैरसमज दूर करायचे आहेत, तेव्हा मी तुम्हाला इथे बोलावले. माफ करा मी तुम्हाला त्रास दिला, पण मला काही प्रश्न पडलेत आणि त्याची उत्तरं मला असं वाटते की तुम्हीच मला देऊ शकता. तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणतात की हो ठीक आहे, विचारा ना, जे काही विचारायचं आहे ते विचारा. तेव्हा रविराज काका लहानपणीच्या प्रियाचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की मधुभाऊ हा फोटो तुम्ही ओळखलात का, कुणाचा फोटो आहे हा? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी कसं काय विसरेन, हा तन्वीचा म्हणजे तुमच्या प्रियाचा फोटो आहे, लहानपणीच्या प्रियाचा फोटो आहे. तेव्हा इथे आता मधुभाऊ लगेच म्हणतात की हा फोटो प्रियाचा आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की अगदी बरोबर बोलात तुम्ही. आणि त्यानंतरला इथे आता रविराज काका लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो दाखवतात, जी खरोखर तन्वी आहे. तिचा लहानपणीचा फोटो दाखवला जातो, जेव्हा इथे मधुभाऊंना सायली मंदिराच्या पायरीवरती भेटलेली असते, त्यावेळेचा फोटो इथे आता रविराज काका मधुभाऊंना दाखवतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा फोटो तर माझ्या साऊबाळाचा आहे, म्हणजे हा फोटो सायलीचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो रविराज काका म्हणतात की अगदी बरोबर, या फोटोवर तुम्ही पाठीमागे प्रिया मधुकरच लिहिले, म्हणजे हा फोटो तन्वीचा नाही का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो, आणि हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे. तेव्हा रविराज काका आता आपला अल्बम दाखवतात आणि म्हणतात की हा तुम्ही अल्बम बघा, जेव्हा इथे माझ्या तन्वीचा वाढदिवस होता ना, तेव्हाचा तो अल्बम आहे. तेव्हा प्रेक्षकांनो तो अल्बम जेव्हा आता रविराज काका बघायला घेतात, त्याच्यामध्ये सगळे फोटो हे सायलीचे असतात, सायलीचे म्हणजे लहानपणीच्या तन्वीचे. तेव्हा रविराज काका म्हणतात की ही तर माझी साऊ आहे, म्हणजे तुमच्याबरोबर माझ्या साऊचे फोटो, याचा अर्थ सायली तन्वी आहे का, आणि ती तुमची मुलगी आहे का? तेव्हा रविराज काका म्हणतात तेच मला विचारायचं होतं, माझे गैरसमज सगळे दूर झाले मधुभाऊ. ही मुलगी आत्तापर्यंत इतकं मी तिला समजून घेतलं, इतका तिच्यावरती पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण तरीसुद्धा ती माझी मुलगी होऊ शकली नाही, कारण ती कधीच माझ्याशी खरं बोलली नाही, कधी तिने आम्हाला दोघांना आपलं मानलं नाही. ज्या मुलीवरती मी इतकं प्रेम केलं, तिने बापाला न सांगता एका मुलाबरोबर लग्न केलं आणि ती सरळ निघून गेली, माझं मतसुद्धा विचारात घेतलं नाही. आणि सायली, जिला तुम्ही लहानाचं मोठं केलं आहे, तुमची परवानगी मिळेस तवर ती थांबली, आणि जेव्हा तुम्ही तिला परवानगी दिली तेव्हाच तिने अर्जुनबरोबर लग्न केलं. म्हणजे तुम्ही तिला जन्म दिला नसला तरीसुद्धा तिने आपल्या वडिलांची जागा तुम्हाला दिली, आणि ती तुमचा इतका मान ठेवते की आत्तापर्यंत तुमच्यासाठी ती लढते. आणि ही मुलगी, जिला मी खरोखर माझी मुलगी मानली, ती माझी मुलगीच नाही आहे, तर माझी मुलगी आहे सायली. तर लहानपणीची तन्वी म्हणजे सायली आहे ना. हा फोटो बघा, हा फोटो प्रियाचा आहे, आणि ह्या मुलीने आत्तापर्यंत मला फसवलं आहे, असं आता रविराज काका म्हणतात. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रविराज काका म्हणतात की तू एक फ्रॉड मुलगी आहेस. आणि आता ते सगळेजण सुभेदारांच्या घरी येतात, आणि इथे रविराज काका घडलेला सगळा प्रकार पूर्ण आजीला, प्रताप काकाला, कल्पनाला सगळ्यांना सांगतात की इथे प्रियाने त्यांची कशी फसवणूक केली. तर लहानपणीची तन्वी म्हणजे सायली आहे. मधुभाऊंना मी फोटो दाखवले, मधुभाऊ इथे सांगतायत की ही प्रिया मधुकर आहे, म्हणजे तन्वीचा फोटो मी दाखवला त्यांना, तर ते म्हणतात की ही सायली आहे. आणि जो फोटो खऱ्या प्रियाचा आहे तो दाखवल्यानंतर ते म्हणाले की ती प्रियाच आहे म्हणून. आणि बरोबर त्या फोटोच्या मागे तिचं नावसुद्धा आहे, भेटलेली तारीखसुद्धा आहे, म्हणजे मधुभाऊ खोटं बोलत नाहीच आहेत. रजिस्टर बघितलं, रजिस्टरमध्ये सुद्धा मधुभाऊने आता सगळं दाखवलेलं असतं की कशा पद्धतीने त्यांची मांडणी केली, नावाच्या पुढे त्यांच्या वस्तू लिहिल्यात, तर सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य कळलेलं असतं. आणि प्रिया ही एक खोटारडी मुलगी आहे, ती खरी तन्वी नाही आहे. हे कळल्यानंतर रविराज काका म्हणतात की माझ्या घरातून चालती हो, तू माझी मुलगीच नाही आहेस, आणि नसताना देखील तुला खूप लाड केले, पण ते तू सगळं डिझर्व करत नाहीस, तुला त्याची किंमत नाही आहे. आणि जी माझी मुलगी आहे तिला मी नाकारलं, तिला हाडूसुडूस केलं. तेव्हा इथे पूर्णाजीला प्रियाचा खूप राग येतो, तिने अशी फसवणूक केलेली आहे सगळ्यांची, म्हणून पूर्णाजी तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते की आत्ताच्या आता चालती हो, या घरची खरी मालकीन, या घरची खरी तन्वी सायली आहे. हे सत्य आता पूर्णाजीला, रविराज काकांना, सगळ्यांनाच, किल्लेदार सुभेदार सगळ्यांनाच कळलेलं असतं. त्यामुळे इथे उशिरा का होईना पण प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो आणि सायलीला तिचं स्थान मिळतं. तेव्हा इथे प्रतिमा, रविराज काका सायलीची माफी मागतात. आम्हीच आपल्या मुलीला ओळखायला चुकलो की काय, असं आता रविराज काकांना वाटतं.
एक मुलगी आली, तिने मला फसवलं आणि ते नागराजसुद्धा सगळं खापर आता प्रियावरतीच फोडतो. तिला म्हणतो की चालती हो इथून, माझ्या दादाला फसवलंस तू एवढ्या मोठ्या वकिलाला. तेव्हासुद्धा इथे आता नागराज स्वतःची कातडी वाचवतो, सगळा आळ प्रियावरती टाकतो. अशा पद्धतीने प्रियाची सुभेदार आणि किल्लेदार दोघांनी मिळून हकालपट्टी केलेली असते.